आता मोदींना हटवून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर फडणवीसांनी केंद्रीय शिक्षण मंत्री व्हावं मग शिखर पार करावं असं राऊतांनी म्हटलंय। पंतप्रधान पदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांनी हे विधान केलंय। वाटतं की महाराष्ट्राचा एखादी नेता जर त्यांची सत्ता आली, आमची सत्ता आली तर आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत, आमचे नेते ठरलेले आहेत। पण त्यांची जर सत्ता आली तर त्यांना कोणी पंतप्रधान करायचं तो भारतीय जनता पक्षाचं काम आहे। आणि महाराष्ट्रातला जर आता मोदी साहेबांना हटवून देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आम्हाला मराठी माणसाला आनंद आहे, व्हावेत, आमच्या शुभेच्छा आहेत आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा। मराठी माणूस नरेंद्र मोदी आणि अमित शहाना हटवून जर पंतप्रधान होत असेल तर कोणालाही आनंद वाटेल, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। मराठी माणूस पंतप्रधान व्हावा अशी इच्छा असते, त्यातच देवेंद्र फडणवीस यांचे काका यांनी आम्हालाही वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत येऊन आधी शिक्षण मंत्री पदाचा भार घ्यावा, जे इच्छा आहे प्रधानमंत्र्याची आमच्या, आणि त्यानंतर त्यांनी ते शिखर पार करावं। महाराष्ट्राचा माणूस जर होणार असेल तर नक्कीच त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्या माननीय उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। पण प्रधानमंत्री एक चांगला शिक्षण मंत्री शोधतायत या देशाला, सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू, प्रशासनावर पकड असणारा, आणि ते सध्या तरी मोदींच्या नजरेमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस आहेत। हे जेव्हा मी वारंवार सांगतोय तेव्हा ते सत्य आहे, लक्षात घ्या। महाराष्ट्राचा पंतप्रधान व्हावं ही महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेची इच्छा आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करणं याच्यात काहीही चुकीचं नाही। 2029 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात आम्ही लढू। मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे, योग्य वेळी महाराष्ट्राला पंतप्रधान पदाची संधी मिळेल अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे। तशी देवेंद्रजींच्या काकांची इच्छा आहे, तशी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे। योग्य वेळी महाराष्ट्राचा पंतप्रधान होईल अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी प्रार्थना करायला देखील हरकत नाही। फडणवीस साहेबांनी पहिली स्पष्ट करावी, त्यांची स्वप्न काय ती स्पष्ट करावी, मग आमची भूमिका आम्ही सांगू। पण मी आधीपणी सांगितलेलं आहे की कदाचित हे आता जे अधिवेशन होऊन गेलं हे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं शेवटचं अधिवेशन, ते कदाचित दिल्लीत जातील मी सांगितलं। महाराष्ट्रातच असतील म्हणून आता तुम्हाला भाजपची सगळी रणनीती माहिती असते, जे नाही होणार ते सांगायचं होणार आणि जे होणार ते 100% नाही होणार।